नमस्कार, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर या चॅनलवर बऱ्याच महिन्यानंतर रेसिपी येत आहे. काही हेल्थ कारणामुळे रेसिपीज येऊ शकल्या नाहीत, पण आता कंटिन्यू होतील. तर मी आज घेऊन आलेली आहे अगदी झणझणीत अशी, तोंडाला पाणी सुटेल अशी ही मालवणी चिकनची रेसिपी. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1.5 पाव चिकन. सुरुवातीला आपल्याला याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतली. ती घातली याच्यामध्ये 1 चमचा. नंतर घातलेला आहे हळद, थोडंसं लाल तिखट आणि मीठ आणि 1 चमचा मालवणी मसाला. थोडासाच आता घालायचा, बाकीचा आपण नंतर वापरणार आहोत. आणि इथे घेतलेला आहे मी अर्धी वाटी दही. हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. दह्यामुळे चिकन छान सॉफ्ट बनतं आणि चांगलं मॅरिनेट होतं. पीसेस हे रबरसारखे बनत नाहीत, त्यामुळे चांगलं फेटून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे. आता हे सगळं जिन्नस घातल्यानंतर हे छान मिक्स करायचं. हे बघा, इथे हे चिकन मी मस्त मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण पुढची तयारी करूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा उभा चिरून घेतला. एक ते 2 हिरवी मिरची घेतली आणि छोटं नारळ असतं त्याच्यामधला अर्धा नारळ मी इथे काप करून घेतलेला आहे. मालवणी चिकनमध्ये ओलं नारळ हे वापरलेलं असतं, त्यामुळे चिकनचा रस्सा जो आहे तो अगदी छान चवीचा बनतो. आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तव्यावर कांदा घालून घेतला आणि याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. असा छान लालसर झाला कांदा की ह्याच्यामध्ये घालायचे आहे 2 मिरच्या आणि घालायचं आहे ओलं नारळ. नारळ जास्त भाजलं नाही तरी चालेल, थोडंसं फक्त याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, कांदा, खोबरं आणि हिरवी मिरची मस्त भाजून झालेली आहे. आता याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि याची मिक्सरला अशी छान पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी बारीक वाटायचं आहे हे. हे बघा किती छान इथे झालेलं आहे. या प्रकारे याला बारीक वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून खाताना खोबरं आपल्या दाताला लागणार नाही. म्हणून अगदी अशी स्मूथ पेस्ट याची बनवून घेतली. चिकन छान मॅरिनेट झालं. आता आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा घेतला आणि कढीपत्ता घेतला. मालवणी चिकनमध्ये नेहमी कढीपत्ता हा वापरलेला असतो. तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये घातलेला आहे कांदा आणि घातलेला आहे कढीपत्ता. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी खरपूस हे भाजून घ्यायचं आहे. कांदा आणि कढीपत्ता चांगला इथे परतून घेतलेला आहे मी. आता याच्यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं. 1 ते 1.5 तासासाठी मी हे चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं. आणि हे पाणी न घालताच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला 5 मिनिटं ह्याला हाय फ्लेमवरती आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे. ह्याला जे आपण याच्यामध्ये जे दही घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, त्यामुळे या चिकनला पाणी सुटतं आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला पूर्णपणे शिजवायचं नाहीये, 50 ते 70% आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटासाठी मी चांगलं परतून घेतलं आणि याची मीडियम फ्लेम केली आणि कढईवर झाकण ठेवलं. ह्याच्यामध्ये आता आपल्याला वरती पाणी घालायचं आहे, जेणेकरून चिकनला जे पाणी सुटतं ते पाणी त्याच्यामध्येच राहील आणि हे चिकन आपलं 50 ते
70% शिजवून झालेलं आहे। आता ते झाकणवरती जे पाणी होतं ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि या चिकनला आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट, जी आपण सुरुवातीला थोडीशी घातली होती, त्याच्यामध्ये उरलेली ही फोडणीसाठी मी ठेवली होती तीच घालायची आहे। आणि लागणार आहे सुके मसाले। तर इथे मी घेतलेले आहे घरातलं लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, चिकन मसाला, थोडासा गरम मसाला घेतला आणि मालवणी मसाला घेतलेला आहे 1 ते 1.5 चमचा, आणि नारळ, कांदा आणि 2 मिरच्या ज्या घेतल्या होत्या त्याचं वाटण सुद्धा आपल्याला इथे लागणार आहे। तर त्याच कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल आणि त्याच्यामध्ये घातलेलं आहे आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट। कच्चा वास जाईपर्यंत हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। आलं लसूण चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये घालून घ्यायचे सुके मसाले, ते सुद्धा चांगले परतवून घ्यायचे आहे। मसाले चांगले परतलेले असले की आपल्या रश्श्याला छान चव येते। बघा किती छान कलर दिसतोय। सुके मसाले भाजले की नंतर घालून घ्यायचं आहे नारळ आणि कांद्याची पेस्ट, ती सुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। फिरवून फिरवून मस्त याला परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। कलर तर बघा किती छान आलेला आहे। मसाल्याला छान तेल सुटलं। आता याच्यामध्ये आपण 50 ते 70% शिजवलेलं चिकन घालून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं घट्ट लागेल किंवा पातळ लागेल त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे। बघा किती छान कलर आलेला आहे चिकनच्या रश्श्याला। अगदी भन्नाट चवीचं हे झणझणीत असं मालवणी चिकन तयार होतं। आपण हे चिकन 50 ते 70% शिजवून घेतलं होतं। आता याला पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटांमध्ये हे तयार होतं। 10 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर बघा अगदी छान हे चिकन शिजलेलं आहे आणि रश्श्याला छान तर्री सुद्धा आलेली आहे। हॉटेलमध्ये जे कोंबडी वड्यांसोबत चिकन मिळतं त्याच चवीचं हे चिकन तयार होतं। असं हे झणझणीत असं मालवणी चिकन तयार झालेलं आहे। आता याला आपण काढून घेऊया। हे चिकन तुम्ही भाताबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। मालवणी चिकनची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा मालवणी चिकन बनवून बघा। जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया आपण नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।